त्यांनी इथे सडन अचानक दुपारी 3 वाजता मॉब आला. त्यात काही बायका पण होत्या, मुलं होती आणि त्यांनी सगळी आमच्या हॉस्पिटलची कन्सल्टिंगची तोडफोड करून टाकलेली आहे. आणि आमचा आणि या प्रकरणाचा शून्य संबंध आहे, काही म्हणजे काहीच संबंध नाही आहे. आम्हाला करायला लागेल ना, आमच्या प्रोटेक्शनसाठी आम्हाला करायला लागेल. सुश्रुत घैसास हे आमचा मुलगा आहे मोठा, पण तो आणि आम्ही गेले 5-6 वर्षापासून इथे अश्विनी हॉस्पिटलशी त्यांचा काहीही संबंध नाही. ते फक्त दीनानाथ हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत. अश्विनी हॉस्पिटलमध्ये 101% त्यांचा कुठलाही संबंध नाही. नुसतं आम्हीच नाही, आमचा स्टाफही तुम्हाला सांगेल. कोणी याबद्दल अजिबात येत नाही. ते कोण लागतात तुमचे मॅडम? आणि तो मुलगा आहे. अच्छा, पण ते येत नाहीत. ओके, नाही. ही अशी लोकांनी कारवाई करणं, तोडफोड करणं कितपत योग्य वाटतं तुम्हाला? आता हे तुम्हीच ठरवायचं ना. म्हणजे कोणीही निरपराधाला तुम्ही का त्रास देताय? गेले जवळजवळ 40 वर्ष आम्ही प्रॅक्टिस करतोय. तुम्ही कुणालाही पुण्यात आमच्याबद्दल विचारा. आरोप होत नाही त्यातही नाही तसं झालेलं नाही. डॉक्टरचा आणि मागणी करण्याचा काही संबंध नसतो. हे सगळं तिथलं प्रशासन बघत असतं, त्याच्यात काही संबंध नसतो. ही दीनानाथची ऑफिशियल प्रेस नोट आहे. मग तुम्ही का आम्हाला त्रास देताय? नाही, त्या प्रेस नोट मध्ये पण आहे उल्लेख आहे, त्या प्रेस नोट मध्ये उल्लेख आहे की 10 ते 20 लाख रुपयांचं सुश्रुत घैसास यांनी सांगितलेलं होतं. त्या प्रेस नोट मध्ये तिथल्या प्रशासनाने हे सांगितलं, बिलिंग मी सांगितलेलं आहे. डॉक्टरचा याचा काही संबंध नसतो. त्या प्रेस नोट मध्ये पण तो प्रश्न मॅडम असा आहे की सुश्रुत घैसास तुमचे चिरंजीव आहेत, पण ते इथे येत नाहीत असं अजिबात नाही. हे हॉस्पिटल तुम्ही तुमचा दुसरा मी माझे मिस्टर ओके हे गायनेकोलॉजिस्ट आहे, मी अनेस्थेटिस्ट आहे. आमचा हा मुलगा ऑर्थोपेडिक सर्जन. अच्छा, चिन्मय सर. आम्ही एवढेच इथे काम करतो. हे आमचं तुम्ही लेटर हेड सुद्धा बघा, त्याच्यात कुठे त्यांचं नाव आहे का बघा. ते पूर्णपणे त्यांना समभावू आपल्या हॉस्पिटल, छोटं हॉस्पिटलमध्ये काम करण्यापेक्षा दीनानाथमध्ये काम करायला आवडतं. तो त्यांचा चॉईस आहे आणि त्यात काही प्रश्न नाही. केवळ दीनानाथलाच काम करतात की स्वतःचं? फक्त दीनानाथला ते काम करतात. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.